चीची करके दाल वाला हम सब कर नाचेंगे गाएंगे पशु पक्षी काटे आएंगे. Without looking around, he said, 10 kilometers from here, there is another coconut. 100 rupees. But हॅलो नमस्कार, मी राजश्री तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे राजश्री तपसे ब्लॉग. तर मंडळी, मस्त दिवस झाले व्हिडिओज टाकले नाही आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये मी बोलते कारण हे तसंच असतं. आता कधी कधी मी डिमोटिवेट होते, कारण एवढे चांगले असे मी मेहनत घेऊन व्हिडिओज बनवते, पण खूप लोक असं आहेत की त्यांना माझा व्हिडिओ आवडत. तर सर्वात आधी तुमचं लक्ष इकडे जात असेल तर पोट तर वाढलंच आहे नक्कीच, पण मी या साडीचा ब्लाऊज काढला नाही आणि त्यावर हा ब्लाऊज मी वेअर केला आहे. हे अशा प्रकारे एका साडीवरचा ब्लाऊज आहे आणि ही साडी मी मिक्स मॅच करून दाखवली आहे आणि म्हणजे असंच तुमच्या सोबत शेअर केले. आणि एक मला व्हिडिओ तुमच्याशी शेअर करायचा होता, खूप तुम्हाला आवडेल आणि जे तुम्ही आता इंट्रो पाहिला त्याचनुसार व्हिडिओ आहे आणि तुम्हाला तो खूप आवडेल. कारण माझ्या मुलांच्या स्कूलमध्ये आहे रेसिटेशन कॉम्पिटिशन आणि त्यामध्ये माझ्या मुलांनी पार्टिसिपेट केला आहे, म्हणजे क्षेत्रज्ञाने देखील आणि रोजिष्णूने देखील. तर रोजिष्णूचा आता कालच सिलेक्शन झाला आहे आणि तो त्याचं नाव आलं आहे आणि त्यानंतर आता डुग्गूचं म्हणजे क्षेत्रज्ञाचं उद्या आहे, तर उद्या बघू त्याचं नाव येतं की नाही. मी तर खूप सराव करून घेतला आहे, आपल्यानुसार मी स्वतःच्या याच्याने त्यांच्याकडून कसं करून घ्यायचं त्यानुसार मी ट्राय केलं आहे. होप सो की तुम्हाला आवडेल. आणि लास्टमध्ये तुम्ही तुमच्या मुलांकडून अशा प्रकारे कसे कव्हर करून घेतात, रेसिटेशन कॉम्पिटिशन म्हणा किंवा अन्य काही दुसरे कॉम्पिटिशन म्हणा, ते तुम्ही कशा प्रकारे करून घेता ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आता सध्या मी फर्स्ट टाइमच माझ्या मुलांनी घेतला आहे, मी म्हणत नाही की मी घेतात, पार्टिसिपेट करत नाही ती लोक, कारण त्यांना मी खूप वेळा बोलते, पण ह्यावेळेस केला आहे आणि दोघांनी देखील केले. तर ते मला खूप खुशीची गोष्ट आहे की त्यांनी केलं आहे आणि हा व्हिडिओ त्याच्यावरच आहे. तर तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि जाता जाता मला सांगा की तुम्ही कशानुसार करतात आणि तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा, म्हणजे मी त्यानुसार अजून ब्लॉग येईनच माझे. आता माझे कन्सिस्टन्स राहणार आहे आणि तुमचं मला प्रेम हवं आहे. तुम्ही माझ्या व्हिडिओजला जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा, कमेंट करण्याचा प्रयत्न करा, लाईक करण्याचा प्रयत्न करा. आता क्षेत्रज्ञ स्कूलमधून आला आहे आणि आता सध्या थोडाच वेळ झाले आणि त्यांनी देखील कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट केलं आहे आणि त्यांनी कोणतं पशुपक्षीवर रेसिटेशन घेतलं आहे, हिंदीमधून आहे त्याचं, आणि तो आता तुम्हाला दाखवेन बोलून. डुगू बोलून दाखव रेसिटेशन. ऍक्शन कर, ऍक्शन करून. मैं जूनियर केजी में पढ़ता हूँ और मैं पशु पक्षी का राजा सबको डराता चिड़िया के गाती चीची करके दाल वाला हम सब कर नाचेंगे गाएंगे पशु पक्षी काटे आएंगे. बघा, तर टाळ्या झाल्याच पाहिजे कमेंटमध्ये. आणि माझ्या मुलाने तुमच्या समोरच रेसिटेशनचं पार्टिसिपेट म्हणजे हे केलं आहे पाठांतर. तर तुम्हाला कसं वाटलं ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि त्याच्यासाठी तुम्ही प्लीज टाळ्या करा, टाळ्या वाजवा आणि कमेंट छान छान करा, म्हणजे माझे मुलं अजून प्रोत्साहित होतील आणि छान छान असे पार्टिसिपेट करतील. माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि फर्स्ट टाइम मी माझ्या मुलाचं नाव त्याच्यामध्ये बघितलंय, तर मला अगदी अजूनच खुशी होते. आता डुग्गूचं देखील म्हणजे क्षेत्रज्ञाचं उद्या नाव अनाऊन्स करणार आहेत, म्हणजे सर्वांचं एलिमिनेशन राऊंडमध्ये त्यानुसार किती मुलं असतील त्यानुसार ते काढणार आहेत आणि त्यानुसार ते सांगतील. तर बघूया, तुम्ही दोघांचं देखील मी परत एकदा व्हिडिओ काढून घेते. आता ते स्कूलमध्ये आहे मोठा, तर मी दोघांचं देखील स्कूलमधून आल्यावर तुमच्याशी मी शेअर करते. आता डुग्गूला ट्युशनमध्ये जायचं आहे आणि आता तो त्या आल्यानंतर आम्ही दोघांचे व्हिडिओ मी तुमच्यासोबत म्हणजे व्हिडिओ बनवून तुमच्याशी शेअर करणार आहे. तर व्हिडिओ पाहायला विसरू नका. आणि जाता जाता एकच सांगते, तुम्ही तुमच्या मुलांकडून देखील अशाच प्रकारे करून घ्या आणि छान छान आपण त्यांना जोपासायला हवं, कारण ते आपल्याकडून आपलं एकच आहे, आपल्याला तेच आहे फक्त मोटिव्ह की आपल्या मुलांनी छान असं प्रगती करावी, छान असं बोलावं, असंच मला तर वाटतं. आणि मी देखील करते, असं नाही की मी मुलांकडूनच अपेक्षा करते. तुम्हाला माहितीच आहे मी खूप सारे व्हिडिओज बनवत आहे आणि ते तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करते. सध्या तर मी इंस्टाग्रामवर खूप सारे व्हिडिओज टाकले आहेत आणि
देवाच्या कृपेने स्वामींच्या कृपेने ते व्हायरल होत आहे आणि मला खूप छान प्रतिसाद मिळत आहे. तर त्याचनुसार मी तुमच्याशी देखील शेअर करणार आहे. होप सो की तुम्हाला आवडेल. असे व्हिडिओज आहेत ज्यामध्ये आय थिंक तुम्हाला आवडेल नाही आवडेल, पण मी जे माझ्या लाईफमध्ये किंवा माझ्या आयुष्यामध्ये किंवा माझ्या घरामध्ये डेली डेली मी जे करते मी तेच तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि खरंच त्यामध्ये काहीच वेगळं नाही की मी तुम्हाला दाखवते की मी हे चुकीचं करते किंवा एक्स्ट्रा करते. असं एक्स्ट्रा बिलकुल करत नाही, कारण मला ते आवडतं आणि मी त्या गोष्टी करत असते प्रत्येक वेळेस. तर खूप वेळा असं सर्वांना गृहीत म्हणजे वाईट खोटं वाटतं की तू आम्हाला दाखवण्यासाठी एक्स्ट्रा करतेस किंवा काय. खरंच मी कोणताच लोड घेत नाही आणि मी नॉर्मली जे आहे तेच करते. खूप जण म्हणतात की तू व्हिडिओ खूप वेळा काढतेस बाबा, बरं तुझ्याकडे खूप टाइम असतो, आमच्याकडे तर बिलकुल टाइम नसतो, आम्ही तर काहीच करू शकत नाही. ते कोण त्यांच्यामध्ये पडतं. हा, पण सगळ्यांचा एक वैयक्तिक निर्णय, सगळ्यांचे एक वैयक्तिक मतं असतात. मी कशी आता स्वतःसाठी सगळं करते, स्वतःसाठी सगळं करते आणि ते तुमच्यासोबत प्रयत्न करते की ते पोचावं. कारण माझ्यासारखे खूप मैत्रिणी आहे, मी देखील अशीच होते आधी. मी खूप सारे व्हिडिओज, मोटिवेशनचे व्हिडिओज पाहून मी मोटिवेट होण्याचा प्रयत्न करते. कारण खूप वेळा असं ऐकण्यात येतं की तुम्ही काय घरात बसतात, घरातल्या गृहिणी आहात, तुम्हाला काय काम असतात. मला हे ऐकायला अजिबात आवडत नाही. कारण आपण थोडं का होईना आपण शिकलेलो आहोत, तर थोडंसं आपण, हे अर्थच नाही ना याला की घरात बसून थोडंसं तरी आपण काहीतरी करायला हवं. आणि हेच माझं चाललं असतं की मी काय फोकसमध्ये करू. आणि मला कधीच कंटाळा येत नाही. मी घरातली देखील कामं तेवढ्याच इच्छेने आणि तेवढ्या छान अशा मनाने, ब्रेन अशी करते, निर्मळ मनाने करते की माझं घर, माझा परिवार, मला सगळ्यांना त्यांना माझ्यासोबत घेऊन चालायचं आहे. त्यांच्यावरचं हसू मला अजून एक्स्ट्रा करायचं आहे. त्यांच्यासाठी खूप काहीतरी करायचं आहे. माझ्या मुलांनी माझी नावं काढायला पाहिजे, की माझ्या मुलांनी म्हणावं पाहिजे की खरंच माझ्या मम्मीने केलं. अशा प्रकारे माझं चालूच असतं. आणि ते जे माझ्याशी रिलेट करत असतील त्यांना नक्की माझं कळेल की मी काय म्हणते. आणि आजकालच्या सोशल मीडियाच्या युगामध्ये आय थिंक सर्वांना असं वाटतं की खरंच ही म्हणजे काहीतरी वेगळं जास्तच असं करते किंवा काय. पण खरंच मी म्हणते मला खूप आवडत असं राहायला किंवा वागायला किंवा छान छान राहायला. आणि मी तो प्रयत्न करते की सर्वांनी देखील तो तसा करावा. बघा, आपण डेली असंच राहतो, आपण उठतो सकाळी, दिवसभर आपल्याला कामं तर असतात, तर दिवसभर सगळं आवरावं लागतं. 2 मुलं म्हटल्यावर माझी काय हालत होत असेल मी ते तुम्हाला कळतच असेल. मला डार्क सर्कल वगैरे सगळं आलेलं आहे, पण ते सगळं सोडून मी प्रयत्न करते की मी कशी अपग्रेड होईल, मी कशी पुढे जाईन आणि सर्वांना देखील मी कशी पुढे घेऊन जाईल. असंच माझा एक म्हणतात ना कला अशी दाखवते मी. त्यानुसारच मला वळवायचं आहे. स्वामींच्या आशीर्वादाने माझं हे सगळं मी तुमच्याशी शेअर करत आहे. हीच सर्वात मोठी गोष्ट आहे. कारण मी आधीपासूनच म्हणायची की कसे काय लोक एवढे मोटिवेट आणि कसे काय पुढे जातात, कसं काय करत असतील. आणि हेच मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि असेच मस्त मस्त असे व्हिडिओज तुम्हाला येत राहतील. पण कमेंट करायला विसरू नका, कारण कमेंटमध्येच मला कळतं की तुम्हाला नेमकं काय हवं. आणि पुढे भेटूयात. आणि हा व्हिडिओ एवढा येणार नाही, आता मी शॉर्टमध्ये तुम्हाला थोडा थोडा देईन. चला आपण व्हिडिओ खूप मोबाईल मागत असतात, म्हणून मी खूप सारे मिशोवरून बुक्स मागवले होते ड्रॉइंग करायचे आणि कलरिंग आणि मेज आणि खूप काही छान छान की मुलं शिकतील म्हणून आणि वाचण्यासाठी देखील. तेच आम्ही खेळत होतो, असत होतो. तर चला ब्लॉग कंटिन्यू करूया. डुग्गूने तर बोलली पोएम म्हणजे रेसिटेशन. आता रोजिष्णूची बारी. रोजिष्णूने काय घेतलं तर सांगते. रोजिष्णू सांग. स्टोरी टेलिंग. हा, कोणती स्टोरी घेतली सांग. द व्हेरी एक्सपेन्सिव्ह कोकोनट. ही तुम्हाला आता नाही मिळणार, जेव्हा उद्या रेसिटेशन होईल त्याच्यानंतर तुम्हाला मिळेल, कारण खूप मोठी आहे ही म्हणून. त्यानंतर त्यांच्यासोबत मी ड्रॉइंग काढायला बसली. आम्ही खूप मेज वगैरे सगळे पझल वगैरे सोडवले. आणि त्यानंतर म्हटलं चला आता तांदूळ वगैरे म्हणजे भात करायला घेते. आता मम्मी काय जे बघायचंय ते बघा.
त्यानंतर मी अख्ख्या मुगाची खिचडी बनवायला घेतली. 2 दिवस झालं ते म्हणतात बनवून घे, पाऊस आहे खूप, त्यांना खूप आवडते म्हणून मी ट्राय करायला घेतली. फुल रेसिपी तुम्हाला इंस्टाग्रामवर किंवा स्टोरीमध्ये नक्की मिळेल. खूप सुंदर झाली होती. तुम्ही नक्की एकदा करून पहा. पावसाळ्यामध्ये अगदी छान वाटते. म्हणजे खिचडी मुगाची आणि त्यानंतर लोणचं आणि पापड खूप सुंदर झालं. त्यानंतर यांनी पाठांतर करायला सुरुवात केली मुलांना, म्हणजे मुलांकडून घेतलं, वाचून दाखवली त्यांना कशा प्रकारे बोलायचं ते. Wonderful idea. What if he had to walk 10 kilometers? He would save 2 full rupees. So he walked and after an hour reached the grove. When he saw the coconuts, he felt that even 3 rupees was a very high price for them and asked the gardener, "Will you give it to me for 1 rupee?" The gardener was busy. Without looking around, he said, "10 kilometers from here, there is another coconut grove. There you can." Moral of the story मी तुला नंतर लिहू दे next. Okay? इथे त्यांनी फुल स्टोरी वाचून घेतली, पण मी नाही टाकली कारण व्हिडिओ खूप मोठा होईल. इथे माझा डुगू मला नीलपेंट लावत आहे. उद्या आहे आमच्यासाठी खूप मोठा स्पेशल डे. काय होतंय काय नाही कॉम्पिटिशनचं पुढे तुम्हाला पण देखील पाहायला मिळेल. तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका, चॅनलला लाईक करायला विसरू नका. बाय, पुन्हा भेटते उद्या. नक्की भेटा 7:30ला 8ला.